आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले। अशातच पुण्यातील कोर्टात काम करणाऱ्या एका पतीने पत्नीची शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील खराडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। ज्योती शिवदास गीते असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। बुधवारी पहाटे 4:30च्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। समोर आलेल्या मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिवदास गीते हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे। तो पुण्याच्या खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता। तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं अशी माहिती देखील समोर आली। दारूच्या व्यसनामुळे आरोपी शिवदास गीते सतत पत्नीसोबत वाद घालत होता। पहाटे पत्नीने उठवल्याच्या रागातून आरोपीने ही हत्या केल्याची माहिती दिली। मुलाला खुर्चीवर बसून पतीने पत्नीचा गळा चिरला। त्यानंतर त्याने आपण ही हत्या सेल्फ डिफेन्स मध्ये केल्याचं म्हटलं। त्याचा व्हिडिओ काढून त्यांनी व्हॉट्सअॅपवर शेअर केला। घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तातडीने ज्योती यांना ससून रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। रुग्णालयात जाता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केलं। दरम्यान आरोपी शिवदास गीते हा सस्पेंड होता, त्यामुळे त्याची पत्नी त्याला सकाळी 4 वाजता अभ्यासाला उठवायची, परंतु पत्नीने उठवल्याचा राग आल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस या प्रकरणात अधिकचा तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।